सगळ्या सद्भक्तांना आणि त्यांच्या हृदयात वास करत असणाऱ्या भगवंताला माझा अगदी मनपूर्वक नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हाद गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं। नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं। जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा। दीपं देवदयानिधे पशुपते, हृत्कल्पितं गुह्यतां। संवर्णे नवरत्नखण्डरचिते, पात्रे घृतं पायसं। भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं, घृत्वा ब्रह्माफलं पानकं। शाकानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं। ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं, चादर्शकं निर्मलं। वीणाभेरिमृदङ्गकाहलकला, गीतं च नृत्यं तथा। संवर्णे नवरत्नखण्डरचिते, पात्रे घृतं पायसं। भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं, रम्भाफलं पानकं। साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा, हे तत्समस्तं मया। संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाणः प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहम्। पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः। सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः, स्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, नयन श्रवणनयनजं वा मानसं वापराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामचंद्र झाले, सद्गुरू झाले आणि आपले शंकर पण झालेले आहेत। आणि आज आहे 12 मे, आज आहे आपली कूर्म जयंती। नमस्ते कूर्मरूपाय विष्णवे परमात्मने, नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः। आता कूर्म अवतार हे स्थिरतेचं प्रतीक आहे, स्थिरतेचं प्रतीक आहे। आज गंमत आहे, आज कूर्म जयंती आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, काल नृसिंह जयंती झाली। आणि आज अशी गंमत आहे की आज जे काही आपलं विष्णूंचं जे आपलं स्तोत्र म्हणतोय ते आणि गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन अगदी एक आहे। फक्त त्यातल्या 2 ओळी घेऊन बोलणार आहे, कारण आपल्याला श्रीराम मंत्रांवर बोलायचं आहे।
पण योगायोग आल्यामुळे बोलावं लागतंय. कारण कूर्म अवतार जो आहे, आज ज्याची जयंती आपण मनवतोय, ते कूर्म अवतार म्हणजे स्थिरतेचं प्रतीक आहे. स्थिरता म्हणजे एवढं मोठं समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथन घडत असताना ते सगळं सांभाळण्याचा भार भगवंतांनी स्वतःच्या शिरावर घेतला आणि कूर्माचं रूप घेतलंय. म्हणजे अडचणीची काळ, अतिशय अडचणीचा काळ होता सगळ्यांच्या दृष्टीने. हलाहल निघणार आहे, अमृत नंतर निघणार आहे. अडचणीचा काळ, त्यावर आपण भरपूर बोललो आहे कुंभामध्ये. तर तो जो अडचणीचा काळ होता, त्यावेळी भगवंतांनी ते सांभाळण्याचं काम स्वतः केलं आहे कूर्मरूप घेऊन. मग अडचणीच्या काळातही दृढ राहण्याची शिकवण हा अवतार देतो. ज्यावेळी आपल्याला काही कल्पनाही नसते, अशा वेळी भगवंतांचा अवतार आहे. आणि तो अवतार कशासाठी? की अडचणीमध्ये स्थिर राहण्यासाठी. जसं आपलं समुद्रमंथनाच्या वेळी भगवंतांनी भार स्वतःच्या खांद्यावरती काय पाठीवरती घेतला, तसा आपल्या संकटातला भार भगवंत स्वतः घेत असतात. हे पटावं यासाठी घेतलेले हे अवतार आहेत आणि आपल्याला हे पटायला पाहिजे. आणि प्रवचन काय म्हणताय आज गोंदावलेकर महाराजांचं? की कोणत्याही परिस्थितीमध्ये वृत्ती स्थिर ठेवावी. आता ह्याच्यामध्ये आणि आजच्या नमस्ते कूर्मरूपाय विष्णवे परमात्मने नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः, हे हा जो श्लोक म्हणतो तो श्लोक आणि आजचं प्रवचन, म्हणजे जे काही लिहून ठेवलं आहे भगवंतांनी आणि संतांनी, ते सगळे काही साध्या गोष्टी नाहीत. हे काही योगायोग आहेत सगळे. आणि हा योगायोग असा की कोणत्याही परिस्थितीमध्ये वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. मानायचं नाही हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा हे सांगण्यासाठी आपण या अवताराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. अवतार झाला संपला असं नाही. तो अवतार आपल्यासाठी असतो. आणि लहानपणाची वृत्ती चांगली असते. फक्त 3 ओळी घेणार आहे प्रवचनातल्या, की लहानपणातली आपली वृत्ती अतिशय चांगली असते. बालक इतकं निरागस असतं, त्याच्यावर कोणत्याही वाईट सांगण्याचा परिणाम होत नाही. ते आनंदी असतं, समाधानी असतं. रडायचं असलं तर रडतं आणि हसायचं असलं तर हसलं. आतमध्येपर्यंत त्याच्या काही जात नाही. मग हा लहानपणीची जी वृत्ती आहे ना, ती अतिशय चांगली आहे. लहानपणी चूक नाहीच, सगळा फायदाच फायदा असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटत नाही. हे गोंदावलेकर महाराजांच्या प्रवचनातलं एक वाक्य आहे. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण मला तुझा विसर पडू देऊ नको, असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. असं आजचं प्रवचनातलं एक वाक्य आहे. आणि आज आहे कूर्म जयंती, जे म्हणतात आहे की अडचणीच्या काळातही दृढ राहण्याचा शिकवण देणारा हा अवतार आहे. आपण फक्त अवतार पुराणातली वांगी पुराणात असं न म्हणता त्याचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येऊ शकतो. 3 वेळा या स्तोत्रांचं वाचन करायचं आहे, या श्लोकाचं मनन चिंतन करायचं आहे आणि आपल्यावर आलेलं संकट हे सगळं भगवंतावर सोडून आपण निर्धास्त व्हायचं आहे. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण मला तुझा विसर पडू देऊ नको, असे परमेश्वराला अनन्यपणे म्हणावे. मला खात्री आहे, महाराज म्हणतात आहे, मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही. मला खात्री आहे. आणि या एका वचनांवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, तेव्हाच तर कुठे आपण श्रीरामाचे मंत्र घेऊ शकणार आहे. शेवटी वृत्ती स्थिर करण्यासाठी, शेवटी म्हणतात आहे की वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला एखाद्या स्थिर वस्तूवर चिकटवली पाहिजे. आत्तापर्यंत आपण जे चिकटवतो ती अस्थिर वस्तूवर चिकटवलेली आपली वृत्ती, त्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही. महाराज शेवटी म्हणतात, एकच ओळ आपण घेतली आहे त्यांची. महाराज असं म्हणतात की वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवणं आवश्यक आहे. मग भगवंत ही अशी स्थिर वस्तू आहे. आणि जी स्थिर वस्तू समुद्रमंथनाच्या वेळी भगवंतांनी अवतार घेऊन आपल्याला दाखवली, तो कासव रूप, त्याचं आज आपण आठवण करायचं आहे, त्याला नमन करायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा श्लोक म्हणते आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करते. कारण वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे, असं गोंदावलेकर महाराजांचं प्रवचन आहे. नमस्ते कूर्मरूपाय विष्णवे परमात्मने नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः. अशा पद्धतीने आपली कालची पौर्णिमा आणि आजची कूर्म जयंती आपण मनन चिंतन करून साजरी करूया. सगळ्यांना याबाबत आपण शुभेच्छा देऊया. आता आपले श्रीराम मंत्र जे चालले आहेत की ते श्रीराम मंत्रांचं वैशिष्ट्य जे आपण बोललो, मुळात पहिलं वैशिष्ट्य हे आहे की ते समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थ या शब्दातच सामर्थ्य आहे. त्यामुळे त्या सामर्थ्यावरती वृत्ती स्थिर करायची आहे. कशावरती स्थिर करायची आहे वृत्ती एखाद्या स्थिर वस्तूवर. ज्यांना स्वतःला स्थिरता आहे, ज्यांची स्वतः स्थिर व्यक्ती आहे, त्यांच्यावर ते समर्थ, त्या समर्थांनी सांगितलेले ते मंत्र आहेत.
दुसरी गोष्ट रामनाम हे तारणहार आहे. आणि तिसरी गोष्ट, एकदा का त्याला आपण त्याच्या मार्गाने आपण गेलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. ते वाईट उलटं म्हणा, सरळ म्हणा, कसंही म्हणा, रामनामाच्या मागे जर एकदा लागलो तर त्या व्यक्तीचा उद्धार होणार हे निश्चित आहे. आणि ते मंत्र अतिशय सोपे आहे. नुसता राम शब्द म्हणायला, ज्यामध्ये काना नाही, उकार नाही, इतका साधेपणा आहे. फक्त बालकासारखं मन होऊन आपण जर ते म्हणू शकलो तर त्याच्यातून आपलं कल्याणच साधणार आहे, असं या सगळ्या दिवसावरून या दिवसांच्या सगळ्या गणितावरून आपण सांगू शकतो. त्यातला पहिला आपला झालेला आहे श्लोक, दुसरा पण झाला आहे. आता तिसरा श्लोक जो आहे त्यावरती आपण चर्चा करू. तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहु जन्म पुण्ये फळा लागी आली, तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. आता या श्लोकामध्ये कठीण काय आहे समजायला? अजिबात कठीण नाही. त्यावरती विवेचन करणंच थोडं कठीण आहे. उलट श्लोक समजणं कठीण आहे, समजणं कठीण नाही, वागणं आणि विवेचन करणं कठीण आहे. तुला ही तनु मानवी प्राप्त झाली. माहिती होतं का आपल्याला की असा जन्म मिळणार आहे? मला स्त्री व्हायचं आहे, पुरुष व्हायचं आहे, ब्राह्मण व्हायचं आहे, खालच्या कुळाचं व्हायचं आहे, वरच्या कुळाचं व्हायचं आहे, ह्या देशात व्हायचं आहे, त्या देशात व्हायचं आहे. कोणतीही गोष्ट मी ठरवली नव्हती, आपोआप या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. मग ही आपोआप झालेली, मागच्या जन्मीचं आपल्याला आठवतच नाही काही. जर आठवलं असतं तर कृष्णानं बोलावं नसतं लागलं अर्जुनाला की तुला असं का करावं लागतंय, कारण तुला मागचे जन्म आठवत नाही. आपल्या मागच्या जन्मी जे काही पापपुण्य आपल्या हातून घडलं त्यानुसार आपल्याला जन्म मिळालेला आहे. भगवंत फक्त साक्षीदार आहे. ही मोठी ओळ समजायला किती कठीण आहे, वाचायला सोपी आहे. अरे माझ्याच कर्माचा फळ मला मिळालंय. आपण जे दोष देतो तो दोष संपतोय. आणि दुसरी गोष्ट, माझ्या जन्माचं फळ मला मिळालं, माझ्या कर्माचं फळ मला मिळालं आणि सांभाळणारा भगवंत आहे. ह्या दोन गोष्टींमध्ये तुला ही तनु मानवी प्राप्त झाली. समर्थ म्हणतायत तुला ही तनु मानवी प्राप्त झाली. अशी ही मानवी तनु तुला आपोआप प्राप्त झाली असं वाटत असेल, पण प्रत्यक्षात तसं नाही. तुझेच कर्म आहेत आधीचे, त्याप्रमाणे तुला ती जन्म प्राप्त झाली. बहुजन्म पुण्ये फळा लागी आली. आणि चांगली गोष्ट समर्थ या ठिकाणी सांगतात आहे की जन्माचं तुझं पुण्य फळायला आलं म्हणून हा नरदेह मिळाला. कसाही असो, मग तो नरदेह कसाही असो, पशु तर नाही आपण मासा नाही, आपण मुंगी नाही, आपण वानर नाही, आपण गाय नाही, आपण बैल नाही, आपण नरजन्मात आलेलो आहोत. हे बहुपुण्य केले, पाप आणि पुण्य, मग त्याच्या समोर सुख आणि दुःख लागलंच आहे. प्रत्यक्षात ते पशुला सुद्धा लागलंय, पण त्याला जाणवत नाही. जाणवत का नाही? त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याला जर जाणवत नाही कारण त्याची भोगयोनी आहे. भोगयोनीमध्ये तेवढे भोग भोगणार आहे आणि तो निघून जाणार आहे. त्याच्यामुळे त्याचं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. झाडांचं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. पशुपक्ष्यांचं कर्तव्य, हे जे पावसाळ्याचे कीटक येतात ते अगदी अर्धा क्षणाचं त्यांचं आयुष्य असतं, भोगतात आणि निघून जातात आणि मुक्त होतात, कारण त्यांना दुसरी बुद्धीच नाही आहे. त्यामुळे त्यांची मुक्ती झाली म्हणजे ते तरी बरे असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपल्याला पुण्य फळाला आलं म्हणून सुख आणि दुःख सारख्या प्रमाणात आलं आणि नरदेहाची प्राप्ती झाली. हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला जन्मामध्ये आल्याबरोबर आपण हा आहोत, आपण तो आहोत, यामध्ये आपण गुंतलेलो असतो. पण प्रत्यक्षात जर विचार केला तर सुख दुःख सारख्या प्रमाणात येत आहे. मग हे आता जर समजलं तर हे सुख दुःख येणारच आहेत. मागच्या जन्मीचे भोग आहेत, आनंद आणि दुःख हे दोन्ही येणार आहे. कारण माझे मागच्या जन्मीचे भोग आहेत हे जर मी भोगू शकलो सद्गुरूंच्या आज्ञेनी, सद्गुरूंच्या कृपेनी, तर हा श्लोक पटला की नाही? त्यामध्ये म्हटलंय तुला ही तनु मानवी प्राप्त झाली आणि बहुजन्म पुण्ये फळा लागी आली. आणि तुला बहुजन्म पुण्ये फळा लागी आली, ज्यावरती आपण मागचं विवेचन थांबवलं होतं की माझ्यासारखी भाग्यवान मीच, हे वाक्य सतत म्हणत राहिलं तरी हरकत नाही. राम म्हणण्याच्या आधी आपण असं म्हणायचं की माझ्यासारखं भाग्यवान मीच, माझ्या इतकी पुण्यवान मीच, कारण मला इतके चांगले समर्थ सद्गुरू मिळाले. हे मनात तर आलं पाहिजे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. एकदा का मनात आलं की समर्थ त्यांचं काम पूर्ण करणार आहेत, फक्त जीवानी त्याच्याकडे वळणं आवश्यक आहे. मग बहुपुण्य केले हे कळलं ज्या श्लोकातून. हा श्लोक इतकं मोठं काम करणार आहे. आणि समर्थ आज्ञा आहे, पुन्हा त्यातल्या त्यात समर्थ आज्ञा आहे. सांगणारे लोकसुद्धा ज्ञानी आहेत, ज्यांनी ह्याचा अनुभव घेतलाय ते सांगतायत. म्हणून महाजनो येन गतस्स पंथा असं म्हणत असताना आतापर्यंत आपण चुकीच्या मार्गाने गेलो, चुकीच्या ठिकाणी मन लावलं, चुकीच्या ठिकाणी अस्थिर ठिकाणी मन लावलं. जे गोंदावलेकर महाराजांनी आज आपल्याला सांगितलं की कोणत्या तरी स्थिर ठिकाणी मन लावा
आणि अनायासे कूर्म जयंतीचा आशीर्वाद आज आहे. आजच्या दिवशी स्थिर वृत्तीने स्थिर ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करणे यासारखं पुण्य काय. असं जर मला समजलं, एखाद्या जीवाला समजलं, तर पशु नाही झालो हे बरं झालं, आपल्याला हा जन्म मिळाला हेही बरं झालं. सुखदुःख आले तरी काही हरकत नाही, कारण दुःख भोगून टाकीन, सुख आनंदात समाधान राहील असं करून वृत्ती स्थिर झाली ना. का वृत्ती स्थिर झाली? कारण मला सांभाळणारा भगवंत माझ्या पाठीशी आहे हे माझ्या मनाला पटलं. आणि पटण्यावरच तर सगळ्या गोष्टी आहेत. तिला तू कसा गोविसी विषयी रे, आता रागवतायत समर्थ. आणि इतकी सुंदर तनू मिळाली आणि सांगितलं नव्हतं तोपर्यंत आपण विषयामध्ये गुंतलो. किती गोड आहे सगळं आयुष्य, संसार किती गोड आहे, मुलं किती छान आहेत, नातू खरंच छान आहेत. ते छान असताना ही कुणी दिली ही बुद्धी जरी ठेवली ना आपण, तरी आपण तरलो आहे. हरिनाम हा मंत्र सोपा जपारे एवढं फक्त मनात ठेवायचं आहे. दिलं गोडच आहे सगळं त्यांनी. आणि वाईट जर दिलं असेल काही तर भगवंतानी दिलेलं नाही, ते माझ्या प्रार्थनाचं फळ आहे. मागच्या जन्मी काहीतरी चुका झाल्या म्हणून ते दुःख प्राप्त झालं. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत घडतं असं जीवाला वाटायचं कारण नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण सुखी आहे, सगळ्यांना सारखं सुख दुःख आहे. मग हे एकदा मोठ्या विचारांनी जर आपल्याला हे जर पटलं तर मग बाकी आपल्याला पटतं. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आणि मग अशा हे कशाने प्राप्त होत आहे मला, हे सुखदुःखाच्या वर मी केव्हा उचलल्या जाते, सुखदुःखाच्या वर उचलण्याची माझी बुद्धी केव्हा तयार होते, जेव्हा हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता समर्थ याला म्हणतात, ह्या ज्या गोष्टीला समर्थ म्हणतात घबाड मिळालंय. हे जे नरतनू मिळाली आहे ना, ते घबाड मिळालंय. बुद्धी मिळाली आहे, घबाड मिळालाय. आपल्याला वाटतं पैसा मिळाला की घबाड, आपल्याला वाटतं घर मिळालं की घबाड, आपल्याला वाटतं नातू पण तू झाले की घबाड आहे. ते पण चांगलंच आहे, पण पूर्ण सुख देणारं नाही. हे पटवायसाठी समर्थ म्हणतात हे घबाड आहे. कोणतं घबाड आहे? घबाड आहे, त्यांचा शब्द फार गोड आहे हा. घबाड म्हणजे ही नरतनू. हे जे नरदेह मिळालाय त्यामध्ये बुद्धी आहे, त्यामध्ये समज आहे, त्यानंतर त्यांची वृत्ती पालटण्याचे समर्थ आपल्याला सद्गुरू सापडले. हे घबाड आपल्याला मिळालंय. आणि त्याला जर वापरलं नाही तर मिळालेलं घबाड वाया जाईल ना. समजा एखादी लॉटरी लागली आपली, आणि लॉटरी लागली आणि आपल्याला समजलंच नाही की आपली लॉटरी लागली, दुसऱ्याच कोणीतरी आपली सही केली आणि ती जर आपले लॉटरीचे पैसे त्यांनी वापरले, किती दुःख होईल आपल्याला. असं दुःख आपलं जे घबाड आहे ते सापडलेलं इतर कोणीतरी वापरलं हे बघून आपल्या सद्गुरूंना वाईट वाटतं. अरे घबाड मिळालं याला आणि काय करतोय तो, घबाडाकडे लक्षच नाही. ह्या सगळ्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता हा छोट्या छोट्या गोष्टी वेचत बसला. मग लब्धा कशंचिन्न रजन्म दुर्लभम तत्रापि पुस्तम श्रुतिपारदर्शनम यस्वा तु मुक्ते न येते मुढरी सदा महास्वयं विहीनस्ते सद्ग्रहात. असं म्हणतात, ज्या ठिकाणी इतका सुंदर नरदेह मिळाला तरी सुद्धा चंगळवादामध्ये वृत्ती जाते. याला चंगळवाद म्हणताय. आनंद मिळाला पण तो आनंद पूर्ण नाही, तो चंगळवाद आहे. थोड्या वेळ सुख वाटतं, बुद्धीला सुख वाटतं, माझं ऐकलं असा जर आनंद मिळाला, कुणीतरी माझं ऐकलं त्यातून जर आनंद मिळाला, तो खरा आनंद नसतो. कारण त्याला ऐकायचं असतं की नाही आपल्याला माहिती नाही, आपल्या धाकानी ती व्यक्ती ऐकत असते आपलं. असं जर झालं तर चंगळवादाकडे वृत्ती झाली, आणि चंगळवादाकडे नेत असताना आपल्याजवळ असलेलं घबाड आपण विसरलो. हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतात, तुलाही तनु मानवी प्राप्त झाली, बहुजन्म पुण्ये फळा लागी आली, तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपाले. मग त्यावरती अमृतकणामध्ये मी लिहिलंय की त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवा हा, त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवा हा, आत रमला जीव तर सुसंधीही खरी पहा. आतवस्ती ईश्वराची चैतन्य रूप उजळते, भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते. हा जो चैतन्य मंडळ, आता बघा मंडळाचंही नाव येत आहे, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवा हा, आपलं मनानी जर जग आपण दूर सारलं ना, जग मनानी जर दूर सारलं तर देव दूर नाही. त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवा हा, आत रमला जीव तर सुसंधीही खरी पहा. हे समर्थांना म्हणायचं आहे की घबाड आपल्याला मिळाले, ती सुसंधी आपण घेतली पाहिजे. आतवस्ती ईश्वराची चैतन्य रूप उजळते. आपल्याला नाही कळलं समजा की आतमध्ये ईश्वराची वस्ती आहे, पण समर्थांना कळलंय. मग समर्थांचा वर विश्वास ठेवायचा, त्यांनी सांगितलेला श्लोक म्हणायचा, त्यावरती मनन चिंतन करायचं. भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते. त्यामुळे कांतीसुद्धा उजळते. जे आपण ना या छोट्या छोट्या सुखामध्ये जेव्हा रमतो ना, तेव्हा आपलं शरीर थकत जातं. हा अनुभव आपण घेऊन बघू. जितके कष्ट आपण जास्त करू तितकं मन थकतं की नाही बघा. आणि जितकं ईश्वराकडे वळू तितका त्यांचा ऑरा प्रभाव वाढते.
या सगळ्या सद्गुरूंची, समर्थांची, सज्जनांची ही प्रभा असते एक प्रकारची. फोटो जेव्हा पाहतो त्या फोटोमध्ये मागे जे त्यांचे रंग दाखवतात ते रंग म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. जांभळा रंग असतो, पिवळा रंग असतो. जसा ज्योतीला वलय असतं तसं यांच्या मस्तकाला सुद्धा वलय येतं. कशाचं वलय आहे हे? या सगळ्या गोष्टी सोडून वेगळ्या काहीतरी प्रकाशामध्ये हे लोक स्थिर झालेले असतात, त्यामुळे त्यांना फोटोमध्ये वलय दाखवतात. आणि आजकाल नवीन काळामध्ये अशा ठिकाणी एक स्टुडिओ पण आहे, ज्या ठिकाणी जर व्यक्ती शांत असेल आणि ती शांतपणे जाऊन जर त्या स्टुडिओमध्ये जर तिने स्वतःचा फोटो काढला तर त्यांच्या शेवटी त्यांच्या पण भोवती आपल्याला रंग दिसतात म्हणे. म्हणजे शांतता हे दिसतंय. आपल्याला विज्ञानाने प्रूव्ह केलं आहे की जर व्यक्ती शांत असेल तर जांभळे रंग आपल्या शरीरातून बाहेर पडतात आणि ते फोटोमध्ये दिसतात. मग हे सगळं जर आहे, मग आपली लखकांती प्रगटते. जेव्हा व्यक्तीमध्ये शांती येते, जेव्हा कोणत्याही प्रकारची धावपळ नाही, अट्टहास नाही, असं केल्यावर मग आतवस्ती ईश्वराची हा जो शब्दप्रयोग आम्ही केला आहे अमृतकळामध्ये तो खोटा नाही. सत्याच्या प्रयोगामध्ये जर विचार केला तर हेच म्हणणं आहे की आपण जर जगाचे की देव दूर नाही, आपण देवाचे फक्त जगच नाही तर देव आणि देवाची माया दोन्ही सुद्धा आपलं होत आहे. आपण फक्त जगाचं की देव दूर, आपण जगाचा विचार केला तर देव दूर दूर पळतो आणि आपण देवाचा असा जर विचार केला जगही मिळतं आणि देवही मिळतो. हा दुहेरी फायदा आहे. मग असा दुहेरी फायदा समर्थांना दिसला, त्यामुळे त्यांनी या नरतनूला घबाड म्हटलं आणि त्या घबाड मिळालेलं असताना त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आता एक तिसरं अमृतकणातलं वाक्य की आपण ज्याचा ध्यास घेतो त्याची पूर्तता म्हणजे कर्म. समजा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलाय, मला ही गोष्ट पूर्ण करायची आहे, ते करण्यासाठी जे काही मी करते त्याला कर्म म्हणतात. अनपेक्षितपणे एखादी गोष्ट विनासायास घडते म्हणजे ती कृपा आणि आशीर्वाद असतो. आणि कृपा झाली आहे हे समजणे म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरूंच्या कृपेपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला हे श्लोक समजणार नाही. वाचायला काही कठीण नाही, वाचायला कुणीही वाचू शकतं. आपण ज्याचा ध्यास घेतो ते जर आता मला ठरवलं आहे की समजा मला रामनामाचा जप करायचा आहे, हे ठरवलं तर मी हाताने जेव्हा जपमाळ ओढते ते कर्म झालं. हाताने जेव्हा मी जपमाळ ओढते तेव्हा ते कर्म झालं. पण करत असताना अचानकपणे एखादा आनंदाची अनुभूती झाली तर त्याला म्हणायचं आहे सद्गुरूंची कृपा किंवा आशीर्वाद. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे माझ्यावरती आशीर्वाद आहेत हे समजणं म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. मग सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय, इतकं खोल गेल्याशिवाय आपल्याला सत्यापर्यंत जाता येत नाही. सत्य असं नुसतं सूर्यप्रकाशासारखं सत्य आहे, पण तिथपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला ते दिसत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलेला घबाड हा शब्द नरतनूसाठी लागू आहे. ही नरतनू पुन्हा मिळणार नाही. इतरांपेक्षा वेगळं आपल्याजवळ बुद्धिमत्ता आहे. आपण शरण जाऊ शकतो, सुखदुःख काय हे आपण समजू शकतो, त्याच्यावरती जाऊन स्थिर होऊ शकतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण चांगल्या स्थिर गोष्टीवरती स्थिर होण्याची आपण स्थिर वृत्ती करणे हे आजचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आता जगासाठी काय महत्त्वाचं आहे? जगासाठी अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा, पण हृदयासाठी प्रेम आणि बुद्धीसाठी यश आणि आत्म्यासाठी शांती. आत्म्यासाठी शांती लिहून घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. मला आजच सगळ्यांनी सांगितलं की इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगता पण आमच्या हातातून सुटतात. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्याला नेहमी माहिती आहे की जगासाठी अन्न, वस्त्र, निवारा खूप महत्त्वाचं आहे. अन्न पाहिजे मला, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे. जगासाठी, जगामध्ये राहायचं आहे, या तिन्ही गोष्टींची गरज आहे. या मूलभूत गरजा आहेत माझ्या सर्वसामान्य माणसांच्या. पण हृदयाला काय पाहिजे याचा कधी विचार केला? हृदयाला पाहिजे प्रेम. कुठून तरी प्रेम मिळावं आपल्याला असं सारखं वाटत असतं. बुद्धीला यश पाहिजे असतं. बुद्धीला आपल्या यश पाहिजे असतं. कुठेतरी यशस्वी व्हायचं आहे, कुणीतरी चांगलं म्हणायचं आहे, हे यश मला कुणाला तरी प्रूव्ह करायचं आहे, सांगायचं आहे, असं बुद्धीचं काम आहे. हृदयाचं काम फक्त प्रेम करणे आहे. त्याला अपेक्षा नाही. आपल्या हृदयाला अपेक्षा नाही. त्या हृदयामध्ये राम आहे. त्यामुळे त्या हृदयाला अपेक्षा नाही कुणी आपल्यावरती प्रेम करो किंवा न करो. आमचा मूळ स्वभाव प्रेम करण्याचा आहे की नाही याचा विचार प्रत्येक भक्त करू शकतो. आपल्याला फक्त प्रेम करायला आवडतं. जेव्हा आपण द्वेष करतो तेव्हा ते आपल्या हृदयाच्या विरुद्ध वागत असतो. हे आज आपण स्थिर करायचं. आणि नंतर तिसरं गोष्ट, आत्म्याला काय पाहिजे? हृदयाला प्रेम पाहिजे, बुद्धीला यश पाहिजे आणि आत्म्याला शांती पाहिजे. आत्म्याला शांती पाहिजे. मला हा सगळा गोंधळ गोंगाट नको वाटतो. प्रत्येक जीवाला असं वाटतं आपण शांत राहावं. आणि अशा प्रकाराने पुराणातली एक गोष्ट त्या ठिकाणी मला आठवली. आता ही जी पुराणामध्ये गोष्ट सांगितली आहे ना की व्याघ्रपाद नावाचे एक ऋषी होते.
आता गोष्टींमुळे आपल्याला लवकर समजतं आणि मग चौथ्या श्लोकाकडे वळू. व्याघ्रपाद नावाचे ऋषी होते, त्यांना एक मुलगा होता उपमन्यू नावाचा. ते मित्राकडे गेले आणि गरिबी तर असते, पूर्वीच्या काळी ब्राह्मण म्हणा किंवा ऋषी म्हणा सगळे गरीबच असायचे. मग ते दुसऱ्यांकडे गेले आणि दुसऱ्यांनी त्यांच्या मुलाला एका बाईनी गाईचं दूध पाजलं. गाईचं दूध पाजलं, त्याला गाईचं दूध माहितीच नव्हतं. जेव्हा त्या दुसऱ्या बाईनी त्या मुलाला गाईचं दूध पाजलं आणि घरी जेव्हा तो मुलगा आला, आईनी त्याला घरी आल्यावर म्हणाला, ते दूध मला खूप आवडलं आणि तेच दूध मला पाहिजे. मग घरी आल्यावर आईजवळ तर हे प्रश्नच नव्हता. या व्याघ्रपाद ऋषींच्या बायकोजवळ ह्या गोष्टी नसल्यामुळे त्यांनी घरातच लाह्यांचं पीठ केलं, ते पाण्यामध्ये कालवलं आणि ते दूध त्या मुलाला दिलं. ते दिल्याबरोबर तो इतका रडायला लागला मुलगा उपमन्यू. तो म्हणाला की मला हे दुधामध्ये अर्थ वाटत नाही, मला हे दूध नको, मला काल ते त्या मावशींनी दूध दिलं ना तेच पाहिजे, तेच दूध मला पाहिजे. तेव्हा आई म्हणाली, आजकालच्या आयांसारखी आई नव्हती, मुळात सगळ्या ज्ञानी लोक ऋषीपत्नी आहे ती, आणि मुलगा सुद्धा ज्ञानीच आहे. काही काय लीला करतात हे लोक फक्त. ती म्हणाली की तुला जर असं खरंच ते दूध हवं असेल तर तुला भगवंताला शरण जावं लागेल. आता साध्या दुधासाठी, साधं दूध तो मुलगा मागतोय, जे काल मावशीने दिलं ते दूध मागितलं तर त्याला आता हिरण्यकश्यप अंजली आपटे माईक बंद करा, प्रवचनात डिस्टर्ब झालाय. मग त्यांनी दुधासाठी जेव्हा म्हटलं, दुधासाठी भगवंताकडे जा, तपश्चर्या कर म्हणाले. तपश्चर्या कर आणि मग त्यांनी खरंच तपश्चर्या केली. काय ती ऋषी पत्नी, काय ते ऋषी आणि काय तो उपमन्यू, आपल्यासाठी हे सगळं आधी करून ठेवलं आहे ते सगळं. आणि जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली, भगवंत प्रगट झाले आणि त्यांनी काय द्यावं, त्यांनी दूध मागितलं होतं, यांनी दुधाचा समुद्र दिला उपमन्यूला. आपल्या पुराणातल्या गोष्टी बघा कशा आहेत. मग हे संत मंडळी जे करतात ना, आपल्याला अध्यात्म ज्ञानाचा समुद्र आहे आपल्यासमोर. प्रत्यक्षात तो दिसत नाही. का दिसत नाही? कारण जशी उपमन्यूनी तपश्चर्या केली तशी आपण करत नाही. तपश्चर्या म्हणजे कोणती? पुन्हा मुलासारखं लहान व्हायचं आणि शरण जायचं संतांना, आणि संत जे देतात ते असं देतात की जे मोजता येत नाही. उपमन्यूनी साधं दूध मागितलं अर्धा कप, भगवंत प्रगट झाले आणि याचा समुद्र तयार केला, समुद्र त्याला दिला. मग संसारामध्ये कंटाळून जर एखादा व्यक्ती असा आला राम नाम घेत 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 तर काय मिळेल त्याला, ही कल्पना करण्यासाठी आपण वेळ देऊन टाकू. ही जी संधी आहे, ही गुरु शिष्य जोडी असते ना, ती जोडी जर एकदा एकत्र आली तर काय मिळतं? हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. असा जर सोपा सोपा मंत्र जपला तर ह्या सगळ्या मायेतून बाहेर पडण्यासाठी हा मंत्र आहे. आणि हे मुलाला जसं भगवंत प्रगट होऊन स्वतः त्यांनी दुधाचा समुद्र दिला, त्यांनी मागितलं होतं दूध, तसं आपण काही न मागता सुद्धा जर अशी तपश्चर्या केली आणि भगवंताचं झालो तर संत म्हणतात आम्ही तेच द्यायला बसलोय फक्त. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान हे सज्जनाचे नियोगे. आता हे जे समाधान आहे ना, ते पिंडांचं ज्ञान मिळाल्याने होत नाही, ज्ञान मिळाल्याने होत नाही, तन मनाला त्रास दिल्याने होत नाही. आता मला शरीराबद्दलचं सगळं ज्ञान मिळवायचं आहे, बायोलॉजीचा अभ्यास केला, सगळं शरीराबद्दलचं ज्ञान केलं, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळं शिकले. सगळं शिकल्यानंतर हे सगळं ज्ञान मला झालं, पण तरीसुद्धा पक्क समाधान कुठे आहे ते समजत नाही. म्हणजे त्यांनी म्हटलं नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने. तत्वज्ञान करून फायदा नाही, पिंडाचं ज्ञान होऊन फायदा नाही, त्यामध्ये समाधान नाही. ज्ञान झाल्याने, तत्वज्ञान झाल्याने समाधान मिळेल असं नाही. उदाहरणार्थ, अगदी साधं उदाहरण आहे. वैद्यकीय अभ्यास आपण जर केला, पूर्ण अभ्यास झाला, डिग्री मिळाली, त्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होईल का? हा सरळ अर्थ आहे याच्यात की विज्ञान पूर्ण वैद्यकीय शास्त्र धुंडाळलं, पुस्तकं पाठ आहेत, पण त्यामुळे माझं आरोग्य सुधारलं असं कोणी जर म्हटलं तर हा मूर्खपणा आहे. आरोग्याचा सगळा अभ्यास आहे, पण आरोग्य सुधारण्यासाठी जी शिस्त लागते, आहार लागतो, विहार लागतो, व्यायाम लागतो, हे सगळं केल्याशिवाय ज्ञानाने त्याचं पोट भरणार नाही आहे. ज्ञान त्याचं झालं म्हणून त्याचं आरोग्य सुधारलं असं कोणी म्हणणार नाही, आणि त्याचं ज्ञान नाही म्हणून तो आरोग्य नाही त्याच्याजवळ असंही म्हणणार नाही. म्हणजे ज्ञानाचा संबंध कसा आहे? नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान हे सज्जनाचे नियोगे. जय जय रघुवीर समर्थ. समाधान हे फक्त आणि फक्त सज्जनांजवळ मिळतं, आणि सज्जनांजवळ मिळतं हे पटवण्यासाठी हे श्लोक जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांना म्हणायचं की योग साधना वगैरे सगळं केल्याशिवाय आपल्याला हे सगळं मिळणार नाही. यज्ञयाग करायचा ना, भोगांचा त्याग करून समाधान मिळते. एखाद्याने भोगांचा त्याग केला,
समाधान मिळालं का? नाही. त्याला सारखं असं वाटत राहणार आहे, हे मी भोग सोडले, या सगळ्या गोष्टी सोडला. तो उदासीन होतो, तो व्यक्ती दुःखी होतो. पण त्याला ते भोग सोडल्यामुळे सुख समाधान मिळतं असं होत नाही. दुःख निवृत्ती वेगळं आणि आनंद प्राप्ती वेगळं. दुःख निवृत्ती होणं तरी एक वेळ सोपं आहे, की मला याच्यामध्ये रस नाही म्हणून एखाद्याने उदासीन आयुष्य जगायचं ठरवलं तर ते करू शकतो. ते सोपं आहे म्हणतात समर्थ. समर्थ म्हणतात ज्ञान घेणं आणि उदासीन आयुष्य जगणं ज्ञान झालंय. मला माझ्या देहाचं ज्ञान झालंय. देह एक दिवस निघून जाणार आहे हे ज्ञान झाल्यावर मी शांत राहणे, उदासीन राहणे, अशी उदासीन वृत्ती माझी झाली तर माझी दुःख निवृत्ती झाली, यावरती विश्वास ठेवू शकतो. पण आनंद प्राप्ती कुठे आहे? तो असा उदास पडून राहील, ना त्याला आनंद ना इतरांना आनंद. इतरांनाही आनंद होणार नाही जोपर्यंत आनंद प्राप्ती होत नाही. आणि आनंद प्राप्ती करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सज्जनांच्या सोबत राहणं हे सगळ्यात पहिली अट आहे. पूर्ण समाधान म्हणजे परमसत्याची प्राप्ती ही फक्त सज्जनांच्या संगतीत राहूनच म्हणजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनात मिळता येते आणि साधना करूनच साधता येते. त्या ठिकाणी समर्थ काय म्हणतात पुन्हा, शिष्यासन लाविती साधन न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे श्रीराम. अशा प्रकारचे जर गुरु असतील की तुम्हाला अशी सुख मिळेल, तसं सुख मिळेल, ह्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल असं सांगणारे आणि मायेमध्ये अडकवणारे जर लोक असतील तर ते गुरु असू शकतात, सद्गुरू असू शकत नाही. त्यामुळे समर्थ या ठिकाणी पक्क सांगतात, हे सगळी साधना करून जर मी साधना केली तरच मला इंद्रियांपासून दूर जाता येईल. इंद्रिय दमन केल्याशिवाय कुणालाही पूर्ण सुख मिळालंय, समाधान मिळालंय असं समर्थ मानत नाही. मग आता अमृतकणामध्ये एक चिंतन आलंय माझं, ह्याच्या संदर्भात ते बोलते. आपल्याला मिळालेली सर्वात महत्त्वाची ईश्वरी देणगी कोणती असेल माहिती आहे? तर ती आपल्याला जन्माच्या वेळी मिळालेली पारदर्शकता, निरागसता आणि लवचिकता. यावरती थोडा विचार करू. आपल्याला पारदर्शकता मिळाली आहे की नाही विचार करू. अमृतकणामध्ये लिहिलं आहे, वचनांप्रमाणे लिहिलं आहे, सत्य लिहिलं आहे, आपण मिळाले, पारदर्शकता मिळाली. मी स्पष्ट मनाने पाहू शकते. जशी ही बाटली आहे, या बाटलीमधलं पाणी पाहत असताना मला या बाटलीच्या पाण्यातून मला दुसरीकडचं सगळं स्पष्ट दिसतं. तसं माझ्या हृदयामध्ये जर माझी वृत्ती स्थिर झाली ना तर मला माझं चुकलं, इतरांचं चुकलं नाही हे स्पष्ट दिसू शकतं. अशी पारदर्शकता ही ईश्वरी देणगी आपल्याला भगवंतांनी जन्मापासून दिली आहे. हे समजतंय आपल्याला मिळालेली सर्वात महत्त्वाची ईश्वरी देणगी कोणती? तरी आपल्याला पारदर्शकता. पारदर्शकतेने मी संसार करू शकते. माझं चुकलं नाही, त्याचं चुकलं नाही, त्याचं चुकलं, हे सगळं व्यवस्थित साक्षीभावाने मी पाहू शकते. ही देणगी आपल्याला माहिती असते का? जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत ही मूळ मिळालेली देणगी आपण विसरतो. पारदर्शक विचारच करत नाही, नुसता संकुचित विचार करतो, हृदयाचा विचार करत नाही, फक्त बुद्धी वापरतो. बुद्धी आपली दुश्मन आहे, बुद्धी आपली शत्रू आहे. जोपर्यंत ती आपल्या कह्यात येत नाही तोपर्यंत ती शत्रू आहे असं समजायला हरकत नाही. आणि एकदा का ती आपलं ऐकायला लागली की मग ती पारदर्शक होते. स्पष्ट सांगू शकते की आपलं चुकलं किंवा नाही, आपण भगवंताकडे गेलो नाही याचं दुःख होत असतं आतमध्ये, हे पारदर्शकपणे मी बघू शकते पण त्याकडे दुर्लक्ष करते, ही बुद्धी आहे. त्यामुळे आपल्याला मूळ मिळालेली देणगी कोणती असेल तर ती पारदर्शकता. दुसरी महत्त्वाची देणगी निरागसता. विचार करू आपण निरागस नाही का? अजूनही विचार केला, एवढं 50, 60, 70, 80 वर्षाचं आपलं वय झालं आहे, पण मनात निरागस आहोत ना आपण? प्रत्यक्षात आपल्याला पटकन क्षमा करावी वाटते, प्रत्यक्षाला आपल्याला प्रेम करावं वाटतं, प्रत्यक्ष भगवंताकडे धावत जावं वाटतं, प्रत्यक्ष एखाद्याला मदत करावी वाटते, पटकन सांगावं वाटतं माझं चुकलं. सांगत नाही हा नंतरचा भाग आहे, ती कृत्रिम अवस्था आहे. नैसर्गिक अवस्था अशी आहे की आपल्याला पटकन सांगावं वाटतं माझं चुकलं, भलेही आपण बोलत नाही. ही निरागसता, ईश्वराने दिलेली देणगी आपण शोधायची आपल्यामधली, ती आहे. ही निरागसता आहे. पारदर्शक म्हणजे जसं आहे तसं बघण्याची. पाणी जसं मला दुसरीकडचा भाग दाखवतो तसं माझं हृदय पारदर्शक आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो, हा माझा दोष आहे. माझा मुळातला दोष जर मला कळला तर पारदर्शकता हा माझी ईश्वरी देणगी मला समजली. मग किती मोठी देणगी माझ्याजवळ, ती घबाड जे म्हणतायत ना समर्थ, त्या समर्थांच्या वचनांवर बोलते की पारदर्शकता आणि निरागसता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सापडली ती म्हणजे लवचिकता. लवचिकता. मी जर कडक असते, मनाने जर कडक विचार केले असते, हृदयाचं जर ऐकलं नसतं तर जशी आहे तसा बदल न होता मरून गेली असते. जीव मरून गेला असता, जसा आहे तसा. हो आहे मी कडक, नाही मला बदलायचं. रावण नाही का? रावणाने शेवटपर्यंत आपली लवचिक धोरण नाही ठरलं. वाटत होतं त्याला की समोर रामराय आहेत पण लवचिकता नाही दाखवली.
होती मुळात त्यांच्या, समजत होती असं म्हणतात काही लोक, की त्यांना समजत होतं, दुर्योधनाला समजत होतं, पण तो वाकला नाही. मग दुर्योधन आणि रावणांना जर समजत होतं तर आपल्यासारखे तर अज्ञानी जीव पटकन लवचिक बनतात. हो, आता मला कळलं, आता समर्थ माझे आहेत हे मला कळलं, कळल्याबरोबर मी लवचिक झाले आणि बदल केला बुद्धीने. ताबडतोब बुद्धी आतमध्ये वळली. हो हो, आत्तापर्यंत केलेलं चुकलं, विचार करू, प्रत्येक जण विचार करू शकतो यावर, आणि लवचिकता आहे की नाही बघा. आपण कडक नाही, कडक असतो तर आपण मृत असतो, मेलेला कडक असतो. प्रत्यक्षात जिवंत माणूस सतत लवचिकच असतो, तो आपण मनाने लवचिक नसतो. पण मनाने लवचिकता हा मूळ स्वभाव आहे. मग हे घबाड नाही का? हे घबाड आपल्याला दिसत होतं का, की आपण पारदर्शक आहोत, आपण निरागस आहोत, आपण लवचिक आहोत. या तिन्ही गोष्टींनी आपला उद्धार होणार आहे. जी मूळ देणगी आपल्याजवळ आहे ही ओळखताय कशामुळे येते? पुन्हा ते माझं वाक्य, हे जर समजलं तर ती सद्गुरूंची कृपा आहे. आपल्या स्वतःला ते माहिती असतं, पण उघड होत नाही. जसं हनुमंताच्या बाबतीत घडलं तसं उघड होत नाही. हो, उघड होण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि सद्गुरूंची कृपा आधी मी वाकली म्हणून झाली, की आधी त्यांची झाली म्हणून मी वाकली, समजत नाही. पण ती कळत असेल तर या तीन गोष्टी आपल्या समोर जर आहेत, आल्या लक्षात, की मी पारदर्शक आहे, माझं चुकलं, मला समजलं, अरे याच्यातच अर्धा जीव शांत झाला, हृदय शांत झालं. हृदयाचा गुणच आहे प्रेम करणे, आणि आत्म्याचा गुण आहे शांत होणे. शांत होण्यासाठी धडपड आहे सगळी त्याची. मग तो निरागस आहे आत्मा. आत्मा निरागस आहे. पटकन अगदी निग्रो माणूस जरी समोरचा बघितला तरी आपण ताबडतोब त्या मुलावर प्रेम करू लागतो. हे मूळ स्वभाव आहे. नंतर लागलीच म्हणतो तो काळा आहे, तो दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे, तो आपल्या जातीचा नाही, तो आपल्या धर्माचा आहे, हे नंतरचे उपचार आहेत. मूळ रूपामध्ये ते छोटं लेकरू दिसलं की आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. ही निरागसता आपल्या बुद्धीचा गुण आहे. प्रत्यक्षात ते बुद्धीचा गुण आपण विसरलो. मग ह्या तीन गोष्टींचं घबाड समर्थांनी म्हटलं ते काय चूक आहे? आपल्याजवळ घबाड आहे हे कुठे दिसलं आत्तापर्यंत? आमच्याजवळ एवढे मोठे मौल्यवान रत्न आहेत, कुठे दिसले? लवचिकता मौल्यवान आहे, पारदर्शकता मौल्यवान आहे, निरागसता मौल्यवान. सगळं विसरून आणि कडक व्हायचं, पारदर्शक नाही राहायचं, समजलं तरी नाही वाकायचं, हे सगळे वाईट गुण आपण मायेमध्ये राहून तयार केले. आता लक्षात येत नाही म्हणतो मी, लिहिलंय अमृतकणामध्ये, लक्षात येत नाही. कारण पूर्ण अज्ञानाचा पगडा असतो. मी म्हणजे अपर्णा परांजपे, मी म्हणजे स्त्री, मी म्हणजे या जातीची, मी म्हणजे या घराण्याची. ह्यातच जीव आपला तळमळत असतो सारखा, की त्यामुळे आपल्याला पुढे लक्षात येत नाही. आपण अज्ञानात असतो. खरं ज्ञान म्हणजे काय माहिती आहे? खरं ज्ञान म्हणजे खरं अज्ञान काय हे समजणे. जसं त्यांनी मगाशी मी म्हटलं की शिष्यावरती कृपा होते म्हणजे काय? अज्ञान काय आहे, खरं अज्ञान काय आहे ते समजणे म्हणजे खरं ज्ञान. कोणतंही असो, मग देहाचं ज्ञान असो, प्रकृतीचं ज्ञान असो, देवाचं ज्ञान असो, वेदांचं ज्ञान असो, त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही. अज्ञान काय आहे माझं? मी देवापासून दूर झाली. माझं अज्ञान काय आहे? मी पारदर्शकता सोडली. माझं अज्ञान काय? मी निरागसता सोडली. माझं अज्ञान काय? मी लवचिकता सोडली. हेच माझं खरं अज्ञान होतं. माझं खरं ज्ञान केव्हा मिळालं? मी पारदर्शक आहे, मी निरागस आहे आणि मी लवचिक आहे. या तीन गोष्टी जर मला समजल्या तर सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली. हे प्रत्येक जीवाला कळणं काही कठीण नाही. ज्याला आपण ज्ञान म्हणतो तो व्यवहार असतो. आता वैद्यकीय ज्ञान घेतलं तो व्यवहार केला, त्यामुळे माझाही फायदा केला, पेशंटचा फायदा केला, व्यवहार केला. मी त्याला औषध दिलं, त्यांनी मला पैसे दिले, हा व्यवहार झाला. पण हे जे ज्ञान आहे की मी अज्ञानी नाही, या ज्ञानाने माझं कल्याण आहे, ते आपल्याला समाधान देऊ शकत नाही. व्यवहार कसा समाधान देईल आपल्याला? आपल्याला हा व्यवहार जो करतोय आपण, त्यांनी कसं समाधान मिळेल? मी तुला इतकं दिलं, तू त्याच्या बदल्यात मला इतकं दिलं, असं जेव्हा घडतं तेव्हा खरं समाधान कसं मिळेल? ते मिळू शकत नाही. ही जाणीव झाली की खऱ्या ज्ञानाची लालसा उत्पन्न होते. ही एकदा जाणीव झाली, याच्यातून खरं ज्ञान मिळत नाही. हेच तर समर्थांना म्हणायचं आहे की हरे राम हा मंत्र सोपा जपारे. ही जाणीव होते जेव्हा खरं ज्ञान म्हणजे काय, खरं अज्ञान काय हे मला जेव्हा समजतं, तेव्हा खऱ्या ज्ञानाची जाणीव झाली की मला ते लालसा उत्पन्न होते. भगवंत म्हणजे काय? अरे तोच, त्या भगवंताचा दातृत्व, पारदर्शकता, निरागसता, लवचिकता गुण माझ्यातच होते, तोच तर भगवंत आहे असं मला जेव्हा जाणवलं, ती लालसा भगवंताबद्दल निर्माण होते. म्हणजे तो माझ्यातच आहे हे समजतं. आता आपलं मूळ रूप मग कशात न मिसळता, आता आपलं मूळ कशात असायला पाहिजे? आता याच्यावरती तर प्रत्येक जण विचार करू शकेल. ही दिशा मिळाली जर विचारांना तर आपण विचार करू, माझं मूळ मग ह्याच्यात नाही मिसळायचं. मी अशी नाही, मी जे वाईट वागते तशी मी नाही. मूळ मी लवचिक आहे. मी जर लवचिक नसेल तर ते माझं मूळ रूप नाही. कशात न मिसळता
लवचिकतेने, पारदर्शकतेने आणि निरागसतेने मूळ देणगी जी माझ्याजवळ आहे ती स्वतःकडे वळवणे म्हणजे खरं ज्ञान. या ज्ञानाचे भांडवल काय आहे? स्वानुभव. हा स्वानुभव कशातून दिसतो? चेहऱ्यातून दिसतो, त्या प्रकाशातून दिसतो. तो जो ऑरा आहे ते घबाड सापडलाय ज्या व्यक्तीला, त्याचा चेहरा सतत आनंदी, त्याचा चेहरा सतत खुश आणि त्याला कशाची काळजी चिंता नसते. लख कांती उजळते म्हटलंच आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कांतीमध्ये कोणत्या कष्टाने कांती उजळते सांगा? जितके कष्ट आपण जास्त करू तितकी कांती थकत जाते आणि जितकं पारमार्थिक होऊ, जितकं स्वतःला ओळखू तितकी कांती लख उजळत जाते. असा उलटा नियम आपल्याला कळतोय. कशामुळे? सद्गुरूंच्या कृपेमुळे. आता स्वांत सुखाय जगायचं आहे. त्यामुळे स्वांत सुखायचं जगायचं हेच अंतिम सत्य आहे. परिवर्तित स्व. आता हा परावर्तित स्व कठीण होईल जरा भाषा, पण परावर्तित स्व कोणता? परावर्तित स्व जो मी मूळ नव्हती ती आता आहे. हा परावर्तित झालेला स्व कसा असतो? प्रगल्भ असतो. तो परावर्तित स्व मोठा असतो. पुरावर्तित स्व भगवंतासारखाच असतो. जे भगवंतांना आवडतं, जे संतांना आवडतं तेच करावं वाटतं. फक्त इतर काही करायची इच्छा होत नाही. इतर काही गोष्टी केल्या तर ती अनैसर्गिक कृती वाटते. नैसर्गिक कृती चांगलं वागणं, परोपकार करणं हीच वाटते. मग स्वांत हा जो परावर्तित स्व आहे हा प्रगल्भ असल्यामुळे काय होतं? स्वचा सुद्धा स्वार्थ करत नाही. किती मोठं वाक्य अमृतकणात सापडलंय. स्वचा सुद्धा स्वार्थ करत नाही. मी, माझं कौतुक, माझं अस्तित्व, माझं ज्ञान हे सुद्धा डोक्यातून निघून जात आहे. तो परावर्तित स्व म्हणजेच भगवंत. तो परावर्तित स्व म्हणजे भगवंत. हे जर कळत असेल तर दूर कुठे आहे भगवंत? इथे दुसऱ्या कशाचाही संबंध आला नाही. ही गुरुकृपा कशाने झाली? हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. हा जो हरे राम मंत्र आहे माळ करत बसणे, त्यातून मिळालेला हा मोठा स्व माझाच मला मिळाला. इथे कुणालाही त्रास झाला नाही. उलट होईल तर फायदाच होईल. इतर कुणालाही त्रास न देता माझ्या स्वमध्ये परावर्तन करणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. ह्या वाक्याला दुजोरा मिळणे. दुसरीकडे कुठे राम नाही. मग स्वतः सुद्धा स्वार्थ करीत नाही. याला फ्री विल म्हणतात, जी पशुपक्ष्यांमध्ये नाही. पशुपक्षी येतात, जीवन जगतात, भोगतात, आनंद आणि दुःख भोगतात, मरून जातात. आपण भोगत असताना त्याच्यावरती हा माझा स्व मोठा जेव्हा होतो तेव्हा ती ईश्वरी देणगी आहे. ह्या घबाडावर मी बोलली. ईश्वरी देणगी कोणती आपल्याला हीच जर समजलं नाही तर श्लोक वाचून फायदा नाही. हा जो श्लोक आपण वाचला की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे फक्त की माझं म्हणणं एवढंच आहे की हा श्लोक म्हणजे घबाड मिळालेलं आहे. हे जेव्हा सांगते शिष्यासन लावती साधन न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु आळक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे. असे जर नसतील तर ते गुरु नाही, त्यांना त्यजावं असं समर्थ म्हणतात. आता फ्री विल म्हणतात की जी देणगी स्व अर्थातच लहान आहे. जर तो ईश्वरी तत्वाशी स्वेच्छेने रममाण झाला, ह्या ईश्वरी तत्वाशी माझा स्व स्वतःहून रममाण झाला. उदाहरणार्थ मला अभ्यास करायचा आहे, स्वतःहून मला वाटलं, मी रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मला गुण मिळतात मी आनंदाने डोलते. याचं कारणच ते आहे की माझंच मी ठरवलं, माझाच मी अभ्यास केला. कितीही त्रास झाला, आमची लाईट गेले तरी चालतं, चहा मिळाला नाही तरी चालतं, कोणी नसलं माझ्यासोबत तरी चालतं, मी माझा अभ्यास केला आणि मी माझे गुण मिळवले. त्या गुणांना किती किंमत आहे माझ्या देखील. तसा हा माझा छोटा स्व स्वतःहून मोठ्या स्वमध्ये गेला, स्वतःहून गेला. मग मला त्याच्यातून मुलं सोडावी लागली, संसार सोडावा लागला, कौतुक सोडावं लागलं, प्रसिद्धी सोडावं लागलं. मला काही वाटणार नाही. जशी लाईट गेले तरी चालतं, चहा गेला तरी चालतं, आई वडील सोबत नाही तरी चालतं, पण माझे गुण. तसा माझा स्व मोठ्या स्वमध्ये मिळत असताना जे काही माझ्या हातातून सुटत आहे, काहीतरी तर सुटणारच आहे. दोन्ही गोष्टी एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. माझं जर प्रेम भगवंतावर आहे तर दुसरीकडचं प्रेम साहजिकच थोडं कमी होतं. मुलं बाळं लेकी सुना सगळे म्हणतील जरा वेगळ्याच वागतात, आनंदी असतात, पण प्रत्यक्षात आमच्याकडे लक्ष देत नाही. सोडावं लागतं. छोटा स्व सोडावं म्हणजे मनाने फक्त, कृतीमध्ये काही बदल करायचा नाही. हा स्व अर्थातच लहान जर तो ईश्वरी तत्वाशी स्वेच्छेने रममाण झाला तर वृद्धिंगत नाही का होणार. आता नदी, जशी नदी असते गोड असते, आपला संसारही गोड आहे. आपली नदी गोड आहे, संसार गोड आहे. ती नदी गोड असताना इतरांना परोपकार करत करत जसं आपलं जीवन आहे तसं ती नदीचं सुद्धा जीवन आहे. परोपकार करते, गोड गोड पाणी देते, पिकं उमलतात, सगळं काही करते. जीवनच आहे पाणी म्हणजे. ते करत असताना सुद्धा ती स्वतःहून धावत जाते समुद्राकडे, स्वतःहून धावत जाते. जाणं हे निसर्गात पाहतोय ना आपण.
स्वतःमध्ये धावत जाते. आपल्याजवळ एवढं घबाड असून आपल्याला ते दिसत नाही डोळ्यांनी. हे नुसते साधे डोळे आहे का खाचकाड आहेत मग? जर ही दृष्टी नसेल तर ही खाचकाड आहेत नुसती. दिसायला सुंदर मोठे मोठे टपोरे डोळे, काय फायदा जर असं काही बघत नसतील. ती पाणी गोड असतं, मधुर पाणी सगळं असून सुद्धा ते खाऱ्या खाऱ्या समुद्रात जाऊन मिळते, कारण तिचा स्व मोठा होतो. ती म्हणजे पाणी देत देत माझं जीवन उताराकडे मी उतरली कारण तिथे माझा समुद्र वाट बघतोय, कारण माझा मोठा स्व तिथे वाट बघतोय. त्या ठिकाणी कार्य केलं तिने. जे लोक मध्ये आले त्यांना पाणी पाजलंय आणि सगळ्यांना गोड गोड पाणी पाजत बिचारी समुद्राकडे धावत गेली, खाऱ्या समुद्राकडे धावत गेली. खारा समुद्र याचा सुद्धा तिने विचार केला नाही. तो माझा मोठा स्व आहे, तो जसा असेल तसा, तो माझं जे करेल कल्याणच करणार आहे. अशी ती नदी आपणहून शेवटच्या क्षणी ज्या समुद्रामध्ये विलीन होते, जी विलीन होण्याची जी धडपड असते, ती चूक आहे का? ती जर चूक नाही तर मग हे श्लोक खोटे. जर ती चूक असेल तर ते श्लोक खोटे, जर ती खरी असेल तर श्लोक सत्य आहे. सूर्यप्रकाशा इतके हे श्लोक शक्य आहेत, कारण त्यांनी जे म्हटलंय समर्थांचं घबाड ते मला मिळालंय. त्याशिवाय का माझा छोटा स्व मोठा झाला? त्याशिवाय का माझा स्वतःचा अहंकार स्व हा स्वार्थी झाला? स्वार्थी म्हणजे माझा स्वतःचा धर्म तो पाळू लागला. आणि समुद्रामध्ये जेव्हा विलीन होते तेव्हा ती नदीचं गोडं पाणी खाऱ्या पाण्यामध्ये जातं, गोडं राहतच नाही. मग तिचे जे गुणधर्म होते चांगुलपणाचे ते सगळे खाऱ्या पाण्यामध्ये परावर्तित झाले आणि रत्नाकर बनली. मग गंगासागरला आपण जातो जेव्हा, तेव्हा असा नमस्कार करत असताना आपण असं म्हणायला पाहिजे, असंच जीवाचं आणि शिवाचं मिलन व्हायला पाहिजे माझं. जशी ही नदी सागरामध्ये मिळते तसं माझं हे जीवन सागरामध्ये म्हणजेच आपल्या विष्णूमध्ये तल्लीन व्हायला पाहिजे. हे नरदेहाचं घबाड आहे. हा नरदेह अशा पद्धतीने घबाड आहे. सागर सर्वसमावेशक आहे हे तिला नंतर समजतं, आधी कुठे कळत असतं नदीला? तो सर्वसमावेशक आहे. सगळ्याच नद्यांना, ओहळांना, घाणेरडं पाणी असो चांगलं पाणी असो, सगळ्या पाण्यांना एकत्र आणतो, नुसतं आणत नाही तर पुन्हा त्याचं परिवर्तन करून वर जातो, पाणी पडतो, पुन्हा नद्यांनाच येऊन मिळतंय, त्याच नद्या पुन्हा सागराला येऊन मिळतात. हे सगळं चक्र पिंडी ते ब्रह्मांडी घडतंच आहे. मग हे आम्हाला कळतं केव्हा? जर नरजन्म पारदर्शक असेल, निरागस असेल, माझी मूळ ईश्वरी देणगी मला कळली असेल तरच हे कळणार आहे. नाही तर हे माझे डोळ्यांचा उपयोग नाही. मग प्रेमाने ओथंबलेलं जे माझं जीवन आहे, मग चुकलं का संसारामध्ये रमणं? अजिबात नाही. संसार करत करत घरंगळत रत्नाकरापर्यंत पोचली आणि अवर्णनीय असा संगम गंगासागरचा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे की नदीला जे जमलं ते माझ्यासारख्या जीवाला जमू नये. हा जो त्यांनी दिलेली ईश्वरी देणगी, माझ्या जो निरागस पारदर्शकता आणि दृष्टी मला जी मिळाली आहे ती मला न जमायला काय हरकत आहे? तिचं जीवन फक्त जटेतून निघायचं आणि विलीन व्हायचं एवढं जर तिने ठरवलं आहे, तिला स्वतःची बुद्धी नाही असं आपण म्हणतो, मग आपली बुद्धी काय कामाची? अशी बुद्धी जेव्हा होते, अशा अनेक गोष्टी निसर्ग आपल्याला सतत शिकवत असतो. अनेक गोष्टी अनेक ठिकाणी सतत निसर्ग शिकवत असतो. आणि ती विशाल दृष्टी मिळाली की मूळ स्वरूपाचं ज्ञान, मग मूळ स्वरूपाचं ज्ञान मला होतं जे नदीला समजतं, जे बैलाला समजतं, जे निसर्गामध्ये घडत असतं, त्यांचे जीवन जगून ते मुक्त होत आहेत. आपल्याला असं करता येणार नाही. आपली विशाल वृत्ती वाढवून आपण रत्नाकराकडे जायचं आहे, म्हणजे समुद्राकडे जायचं आहे. एवढा पाठीवर घेतलेला आपल्याला न कळत सुद्धा भगवंत स्वतः पार पेलत आपल्या अडचणी दूर करतात. गोंदवलेकर महाराजांनी आज तेच सांगितलं की स्थिर वृत्ती स्थिर वस्तूमध्ये जर आपण विलीन केली तर त्याचं मोठ्या महाकाल वृक्षामध्ये परिवर्तन होतं. हा सृष्टीचा नियम आहे. आणि हे आत्मस्वरूपाचं ज्ञान जर एखाद्या जीवाला झालं तर कशामुळे झालं? हे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं कुणामुळे? फक्त सद्गुरूंमुळे. आणि सद्गुरूंनी जे 4 श्लोक सांगितलेत आज, ते 4 श्लोक म्हणत त्या श्लोकांचा अर्थ असा काढत, श्लोकांना वाचणं सोपं आहे, असा अर्थ काढत जर एखादा जीव फ्री विलनी विशाल बनला, म्हणजे आहे एवढा आणि गागर में सागर म्हणतो ना, तसा जर तो विशाल झाला तर स्थिरता आली. मग मिळाली की मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं की मनुष्य स्थिर होतो. आणि स्थिर होणे हेच गोंदावलेकर महाराजांचं आजचं प्रवचन आहे. प्रत्येकाने पुन्हा एकदा वाचावं. मी त्यातले फक्त 3 वाक्य आज घेऊ शकली, कारण आपल्याला श्लोकांवरचं नियंत्रण करायचं आहे. स्थिर वृत्तीमध्ये स्थिर व्यक्तींनी स्थिरतेने जाणे, विलीन होणे म्हणजे आपल्या जीवनाला येते स्थिरता. आणि ही आत्मसंतुष्टी, त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ आहे आत्मसंतुष्टी. याचं फळ आहे आत्मसंतुष्टी. आपल्याला जर आत्मसंतुष्टी होत नसेल, आपल्याला जर ह्या गोष्टींनी समाधान मिळत नसेल, याचं कारण मी सांगितलं की हा जो लहान तत्व आहे ते मोठ्यामध्ये मिसळत असताना तो स्वेच्छेने रममाण व्हायला पाहिजे. तो स्वेच्छेने रममाण झाला की ती आत्मसंतुष्टी येणार नाही का?
मला अभ्यास करत असताना जो त्रास झाला तो त्रास मला जाणवला नाही, ती आत्मसंतुष्टी मला मिळाली. हे साधं उदाहरण संसारातलं जर आपण घेऊ शकतो तर तेच मोठ्या प्रमाणामध्ये ईश्वराशी तल्लीन होणे, तो जो श्लोक आहे तो तिसरा श्लोक आपण पुन्हा म्हणू आणि आज आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहुजन्म पुण्ये फळा लागी आली. तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय जय रघुवीर समर्थ. खडसावतायत समर्थ शेवटच्या 2 ओळीमध्ये आणि म्हणतात तुला हे काहीच कळत नाही, तुझ्याजवळ असलेली ईश्वरी देणगी तुला कळत नाही आणि मी सांगतो त्याप्रमाणे जर तू वागला तर तुझं कल्याण आहे. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा भर्जन भवबीजाचे म्हणू आणि थांबू. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्णताई, खूप सुंदर असं विवेचन आपण सादर केलं आजचं